हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वेदामध्ये आणि पौराणिक ग्रंथात सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ मिळतात। सूर्य नमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही सूर्य उपासनाच आहे, त्यामुळे सर्वांग सुंदर व्यायाम होतो। तसंच आत्मिक, मानसिक आणि शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होतं। रथसप्तमी दिवशी जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा केला जातो। यानिमित्त पतंजली योग परिवाराच्या वतीने ठिकठिकाणी सूर्य नमस्काराची प्रात्यक्षिकं घेण्यात आली। रथसप्तमी दिवसाचं महत्त्व वाढवण्यासाठी विविध संस्थांद्वारे सूर्य नमस्काराचं आयोजन केलं जातं। यात अनेक जण सहभागी होतात। देश परदेशात आजच्या दिवशी सूर्य नमस्कार दिन साजरा केला जातो। शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सूर्य नमस्काराच्या आसनांचा अभ्यास केला जातो। रथसप्तमीला सूर्याची आराधना आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सूर्य नमस्कार घातले जातात। पतंजली योग परिवाराच्या वतीने रंकाळा चौपाटीवर सामूहिक सूर्य नमस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। पतंजली योग परिवाराचे डॉक्टर विलास देशमुख, राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे यांनी सूर्य नमस्काराचं महत्त्व विशद करून उपस्थितांकडून सूर्य नमस्काराची प्रात्यक्षिकं करून घेतली। उपस्थितांनी 108 ते 333 सूर्य नमस्कार घातले। यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रभारी अशोक पालकर, सुरेंद्र सबनीस, मनोहर मोरे, अजित मोरे, शांताराम पाटील, स्वप्नील भस्मे, सुजाता भोसले, सरिता सासने, मीना माने, युवराज माने यांच्यासह योग साधक उपस्थित होते। दरम्यान फिनिक्स फाउंडेशन आणि स्वामी समर्थ योगा आणि फिटनेस यांच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त महिलांसाठी सूर्य नमस्कार स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेत जवळपास 70हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मा मुंगरवाडी आणि शीतल घोरपडे यांनी सूर्य नमस्काराचं महत्त्व सांगितलं। त्यानंतर क्रीडा कार्यकारी अधिकारी सोनल सावंत यांच्या उपस्थितीत स्पर्धा झाली। 16 ते 30, 31 ते 45 आणि 46 ते 60 अशा 3 गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली। स्पर्धेचं परीक्षण शांती शेट्टी, प्रियांका जाधव आणि दीपाली नंदा यांनी केलं। स्पर्धेतील विजेत्यांना पारंपरिक पद्धतीने मानाचा फेटा नेसवून ट्रॉफी, विशेष गिफ्ट कूपन देऊन सन्मानित करण्यात आलं। स्पर्धेत सर्वाधिक 411 सूर्यनमस्कार पूर्ण केल्याबद्दल सुरेखा कोळी यांना सूर्य नमस्कार क्वीन अशा विशेष किताबानं सन्मानित करण्यात आलं। तसंच स्पर्धेतील सर्व सहभागी महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या उपक्रमामागील उद्देश योग शिक्षक शमुवेल सौंदंडे यांनी स्पष्ट केला। सोनल सावंत यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी प्रज्ञा गिरी आणि संगीता जामदार यांच्यासह महिला उपस्थित होत्या।